नमस्कार 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 मित्र मैत्रिणींनो, नवे पुस्तक नवा उपक्रम या अंतर्गत संघर्षगाथा बहुजन विद्यार्थिनींचा जीवन प्रवास यामधील आतापर्यंत आपण 26 जीवन प्रवास ऐकले आहेत व आपल्या समोर काही मैत्रिणींनी आपल्या समोर उलगडले सुद्धा आहेत। आज आपलीच मैत्रीण स्वाती आपल्या समोर 27वा जीवन प्रवास उलगडणार आहे। चला तर मित्र मैत्रिणींनो, ऐकूया की त्या ताईमध्ये काय खास होतं, काय विशेष होतं। नमस्कार। संघर्षगाथा बहुजन विद्यार्थिनींचा जीवन प्रवास यामधलं मला एक पाठ वाचायला भेटलं होतं। त्या पाठाचं नाव आहे गावगाडा ओलांडताना। याचे लेखिका आहेत मोहिनी देशमुख। याच्यात असं दिलं आहे की या ताईचे वडील शेतकरी होते आणि या ताईचे मधले चुलते शिक्षक होते आणि या ताईचा जन्म 2000 साली घारगाव येथे मामाच्या गावी झाला आणि या ताईच्या मोठ्या चुलत्याचं लग्नाच्या नंतर या ताईच्या वडिलांचं लग्न झालं आणि या ताईच्या वडिलांच्या लग्नाच्या नंतर या ताईचे वडील खूप दारू पिऊ लागले। नंतर या ताईच्या मधल्या चुलत्यांची पण नोकरी गेली आणि ते पण दारू पिऊ लागले। नंतर या ताईने पहिलीमध्ये प्रवेश घेतला आणि या ताईच्या आई फार छान होत्या। त्या फार कष्ट करायच्या, त्या घरचं काम आटपून त्या शेतात जायच्या आणि या ताईच्या आजी फार खडूस होत्या, कारण की त्या या ताईच्या आईला फार कलमा करायचे, त्यांना कधी चांगलं बोलायचे नाही। नंतर या ताई 8वीत गेल्या आणि या ताईच्या शाळेत खूप कार्यक्रम व्हायचे, तेव्हा या ताई त्या कार्यक्रमामध्ये भाग घ्यायच्या आणि नंतर या ताई 10वीत गेल्या आणि या ताईला 10वीमध्ये 80% मार्क भेटले। या ताईच्या गावात फक्त 10वीपर्यंत शाळा होती, म्हणून या ताईचे आजोबा म्हणायचे की आता गुडीचं लग्न करून टाकू, पण तेव्हा या ताईला फार वाईट वाटले। तेव्हा या ताईच्या मोठ्या चुलत्यांनी फोन लावला आणि ती म्हणाली की गुडीच्या पुढच्या शिक्षणाची जिम्मेदारी माझ्यावर, मी त्याला शिकेन। नंतर या ताईचे वडील या ताईला घेऊन जालन्याला गेले आणि तिथे 2-3 दिवस त्या ताईसोबत राहिले। जेव्हा त्याचे वडील येत होते तेव्हा त्या ताईला पण वाटलं होतं की मी पण जावं, पण त्या ताई गेल्या नाहीत, कारण की त्यांना भरपूर शिकायचं होतं। नंतर त्या ताई रोज कॉलेजला जात होत्या। त्या एकट्या जायच्या आणि एकट्या यायच्या, कारण या ताईचं ओळखीचं तिथं कोणी नव्हतं। नंतर या ताईला 11वीमध्ये 65% मार्क भेटले आणि ते तिथं कॉलेज करायचे। तेव्हा त्या कॉलेजमधले मुलं खूप हुशार होते, तेव्हा या ताईला काही विषय जमत नव्हते। नंतर या ताईने 12वीला BScला मुरुडच्या संभाजी कॉलेजला प्रवेश घेतला, तिथं त्या शिकत गेल्या आणि या ताईच्या घराची परिस्थिती फार वाईट झाली होती, म्हणून या ताईचे घरचे म्हणाले की आता गुडीचं लग्न करून टाकू। तेव्हा या ताईला काही करता येत नव्हतं, म्हणून या ताईचं लग्न झालं। नंतर लग्न झाल्यानंतर या ताईचे मिस्टर फार छान होते, त्यांनी या ताईला फार पुढे शिकवलं। आणि मित्रांनो, मला याच्यातून असं शिकायला भेटलं की आपले वडील जर दारू पित असेल तर आपल्याला आपले शिक्षण थांबायला नाही पाहिजे, कारण की आपले चुलते पण आपल्याला मदत करू शकतात। आणि या ताईचे वडील दारू पित होते तरी या ताई शिकले आणि या ताईंनी किती जिद्द, या ताईच्या मनात किती जिद्द होती की माझे वडील दारू पित का नाही असू तरी मला शिकायचं। आणि मित्रांनो, आपण आपले वडील जर दारू पित असे आणि आपल्याला वाटत असे आपले वडील आता दारू पित आहे तर आपलं शिक्षण थांबवायला पाहिजे, असं करायला नाही पाहिजे, कारण की आपल्या मदतीसाठी कोणी पण धावून येतात। मित्रांनो, हे पाठ मला फार आवडलं आणि या पाठातून मला खूप सारी माहिती भेटली। धन्यवाद।